Hello, welcome you all once again. Today we are going to learn poem last time. ते 10वीचे विद्यार्थी आहेत आणि स्टेट बोर्ड सिलेबस सेमी असो किंवा इंग्लिश बट स्टेट बोर्ड तर शिकत असतील तर सर्व पोएमचं आपण हा व्हिडिओ आहे. तर हा जास्तीत जास्त आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांना हा पाठवा आणि जितकं होईल तितकं लाईव्ह येत आणि सबस्क्राईब केल्यानंतर कमेंट करू. तर मी आज आपल्यासाठी ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम आलो आहे. त्यासाठी सर्वच पोएमचं ॲप्रिशिएशन व्हिडिओ करता येईल काम करत होतो. त्या पद्धतीने ॲप्रिशिएशन असते. एक जिवंत उदाहरण आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मला आवाज येतोय कसा एकदा चेक करू द्या. लगेच आपण इज फॉर ऑल क्लासेस. फर्स्ट पोएम क्लास 10th. Start 2 minutes. I have to check all the sound stable or not. माझा आवाज सर्वांना येत असेल तर मला एकच पाहायचं आहे की आज या व्हिडिओला किती जण शेअर करतील, पाहतील काळजीपूर्वक. करत आहे मी त्यासाठी. चला तर सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. आणि हा जो ॲप्रिशिएशन आहे हे काळजीपूर्वक सर्वांनी पाहायचं आहे. त्या ॲप्रिशिएशन काय दिलेले आहे लक्ष पाहायचे सर. ते आपण एक हायलाईट आहे हायलाईट कर. ही पोएम आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. फर्स्ट पोएम आहे 1.1 ए टीनएजर्स प्रेयर. टीनएजर्स प्रेयर मध्ये काय सांगितलेलं आहे हे काळजीपूर्वक आपण ऐका. आता याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस ॲप्रिशिएशन द्यायचं असतं 5 मार्काला हे ॲप्रिशिएशन असते. तर ॲप्रिशिएशन हे कशासाठी आहे तर पहा. तर टायटल आहे, टायटल या पोएमचं काय टीनएजर प्रेयर्स. पोएट आहे द पोएम इज रिटन बाय जे मॉर्से. रायमिंग स्कीम आहे द राईम इज ABC. तर ABCB रायमिंग स्कीम कशी असते, कशा पद्धतीने रायमिंग ओळखली जाते ही मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये देईलच.
जर आवश्यकता असेल तर तुम्ही तसं मला कमेंटमध्ये विचारा. त्यानंतर फेवरेट लाईन यामध्ये कोण, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. बघा या पोएममध्ये सर्वात महत्त्वाची लाईन कोणती, तर मला मदत करा, बरोबर आहे त्यासाठी मदत करा मला, ब्रिंग आउट द बेस्ट इन, माझ्यामधलं चांगलं काय ते बाजूला काढ. आता या पोएममध्ये महत्त्वाची काही गोष्ट, इट इज अ प्रेयर बाय टीनेज. टीनेजर म्हणजे कोण, की जे तरुण आहेत आणि यात जे कुमार आहेत त्या कुमारांची प्रेयर आहे. टीनेज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन ह्युमन्स लाईफ. वय आहे ते सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे 9वी-10वीच्या मुलांमध्ये असतं, मुलांमध्ये. Poet tells that the God can show him proper way, or the God is the poem is the symbol of the person's inner mind, pure society. तर या पोएम मध्ये एवढं सांगितलेलं आहे की देव, या पोएम मध्ये असं सांगितले, देव हा एक सिम्बॉल आहे कोणाचं, आपल्या एक माइंड, आतल्या मनाचं, एक व्यक्तीच्या, कोणत्याही व्यक्तीच्या आतल्या मनाचं सिम्बॉल आहे. फॅमिली और सोसायटी, एक कुटुंबाचा असेल किंवा समाजाचा. आता पहा, वेअर ही लर्न्स टू डिफरन्शिएट द राईट और जस्ट थिंग विथ द रॉंग और ओस्ट. म्हणजे पहा, जे करेक्ट आहे किंवा एखादी गोष्ट एकदम चुकीची आहे किंवा एकदमच खराब आहे, हे या गोष्टीमध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता यामध्ये फिगर ऑफ स्पीच काय आहे, तर इथं बघा डी आणि डी दोन अक्षर, म्हणजे अक्षर लेटर रूपा, म्हणजे पुन्हा पुन्हा आलेले आहेत म्हणून याला अलिटरेशन. ही साऊंड हा पुन्हा पुन्हा आलेला आहे म्हणून रिपिटेशन. इन्व्हर्जन साऊंड कशामुळे आहे, की ही जी बघा ही ऑर्डर आहे शब्दाची, ती ऑर्डर कशी हवी होती, ही ऑर्डर हवी होती आय मस्ट मेक डिसिजन, परंतु ही उलटी झाली आहे, आय मस्ट मेक, मग याला इन्व्हर्जन म्हणतात. तर काय, दिस पोएम इज अ प्रेयर बाय टीनेजर, द टीनेजर रिक्वेस्ट गॉड टू लीड हिम टू द राईट वे. आता एक टीनेजर देवाला प्रार्थना करतोय, विनंती करतोय, काय विनंती, किंवा मला एक चांगला मार्ग दाखव, नेतृत्व चांगलं, पोएट आहे. आता पहा त्यामध्ये अपोस्ट्रॉफी इथे यूज केलेला आहे, फिगर ऑफ स्पीच जास्तीत जास्त. आय लाईक द पोएम बिकॉज इट गाइड्स मी फॉर द राईट पाथ ऑफ लाईफ. पोएम मला काय आवडते, कारण कुणाचा एक खरा मार्ग, चांगला मार्ग दाखवते. अवेअर ऑफ पॉझिटिव्ह आणि नकारात्मक गोष्टीची मला जाणीव करून देणारी ही पोएम. कसं वाटलं मित्रांनो, मला सांगा. पाठ करू मग या पद्धतीने मध्ये. त्यानंतर आपण दुसरी पोएम पाहू, आहे 0.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आता बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही पोएमचं तुम्हाला ही समजलं पाहिजे की थीम काय आहे. थीम समजली की आपल्याला ते बरंचसं काय सांगता येईल. त्या पोएमवर आधारित काही प्रश्न जरी आले तरी आपल्याला सहजपणे ते प्रश्न काय करता येतील, सोडवता येतील. आता ते कसे सोडवायचे, काय पद्धतीने सोडवायचे ते आपल्याला पोएम पूर्ण वाचल्यानंतर कळायचं. तर टायटल वरतीच दिलेले त्यामुळे लगेच कळेल आपल्याला, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आता याचा पोएट कोण आहे, तर सुनील शर्मा आहे. तर राईम स्कीम काय आहे, तर यामध्ये पहा, दिस पोएम इज फ्री फ्रॉम राईम स्कीम. याच्यामध्ये पूर्णपणे जर एखाद्या पोएम मध्ये रायमिंग स्कीम दिलेली नसेल तर मग त्याला आपण असंही म्हणू शकतो की फ्री फ्रॉम राईम स्कीम, तर फ्री वर्स असं त्यामध्ये लिहायचं आहे. बरेचसे मुलं गोंधळून जातात किंवा शिक्षक सुद्धा शिकवताना गोंधळून जातात. एखाद्या पोएम मध्ये जर रायमिंग स्कीम दिलेली नसेल तर ते बळच काहीतरी जोडण्याचा प्रयत्न करतात. तर या पोएमला रायमिंग स्कीम नाही आहे. फ्रॉम द सिटी, याच्यामध्ये फेवरेट लाईन कोणते आहेत, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. आता पहा शेवटी कुठंतरी यमक जुळतोय का कोणत्या तरी शब्दाचा, नाही दिसत आहे. म्हणजे त्यामुळं इथं ही फ्री वर्स रायमिंग स्कीम आहे. आता ह्या ज्या 4 लाईनी आहेत ह्या खूप फेवरेट आहेत. तर कशा पद्धतीने पहा, दिस पोएम इज अ रिक्वेस्ट ऑफ अ चाइल्ड टू द मून. त्या पोएम मध्ये काय सांगितले, एक रिक्वेस्ट आहे. पहा कुणाची रिक्वेस्ट आहे, एका चाइल्डची रिक्वेस्ट आहे. कुणाला, मूनला, चंद्राला. द चाइल्ड रिक्वेस्ट इट, काय रिक्वेस्ट करतो, टू गिव्ह हिम 1 or 2 बास्केट फुल ऑफ सीड्स ऑफ मूनलाईट.
ते म्हणतं चंद्राच्या प्रकाशाच्या मला कमीत कमी 2 बॅग भरून किंवा बास्केट फुल भरून काय दे, बिया दे. का दे आणि अजून ते काय इच्छा ठेवतो, ही विशेष टू सो द स्मॉल मून्स ऑफ लाईट अलॉंग द रोड्स फ्रॉम सिटी टू विलेज. आणि त्या सीड्स आहेत ना, ज्या लाईटच्या सीड्स आहेत म्हणजे लाईट देतील असा त्याचा समज आहे. आणि ते त्याच्या शहराकडून गावाकडे जाण्याच्या रस्त्याला ते काय करेल, इथं तिथं रुजवेल आणि तिथून ते घेऊन जाईल. सो हिज फादर विल कम होम अर्ली अँड टेल हिम स्टोरीज. पोएट डिस्क्राइब्स विलेजर्स लाईफ विच इज फुल ऑफ डेंजर्स अँड चाइल्ड्स लव्ह फॉर हिज फादर. आणि कशासाठी हे करायला सांगतं, कारण त्याचे जे वडील आहेत ते लवकर घरी येतील किंवा ते जास्त वेळ लावतात, शेतामध्ये काम करतात, राबतात, मग त्याचे वडील लवकर घरी येतील त्या प्रकाशाने. म्हणून पोएट अशा पद्धतीने एक विलेजरची लाईफ या पोएम मध्ये डिस्क्राईब करतो, असं ह्या सेंट्रल आयडियाचं आहे. यामध्ये पहा एस एस हा साऊंड काय आहे, रिपीट होतोय म्हणून त्याला अलिट्रेशन केलं आहे. आणि फिगर ऑफ स्पीच अजून एक आहे पर्सोनिफिकेशन, चिकन ते आपण त्याला म्हणू का, तर कारण ओ मून गिव्ह मी बास्केट ऑफ मून. तर इथं काय सांगितलेलं आहे, बरं चंद्र कधी बास्केट फुल ऑफ मूनलाईट देईल का, नाही देणार. ही गोष्ट देतच नाही. याला चेतना दिलेली कोणाची, मानवाची चेतना. ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मून. चंद्र हा कसा आहे, निर्जीव आहे, त्याला सजीवासारखी चेतना त्याला दिलेली आहे. स्पेशल फीचर याच्यामधले वैशिष्ट्य काय, द पोएम हॅज अ सोशल मेसेज. पोएम काय करते, समाजाला एक संदेश देते, दॅट वी शुड अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स डेंजर्स इन विलेज लाईफ. आपण सर्वांनी म्हणजे खेड्यातलं जे जीवन आहे, काही भयानक असणारी समस्या आहे ते आपण जाणून घेतले. युजेस ऑफ सिम्पल वर्ड्स, चाइल्ड्स इनोसन्स. इनोसन्स बघा, एखादं एक मूल आहे, चाइल्ड आहे, ते इनोसन्स आहे. ॲड टू द सिम्प्लिसिटी ऑफ द पोएम. आणि याच्यामध्ये एक सहजता आणि साधेपणा या पोएम मध्ये आपल्याला जाणवतो. तर दुसरा पहा, ही पोएम मला का आवडते किंवा का आवडत नाही याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटी अँड सिरेनिटी ऑफ द पोएम अपील मी मोस्ट. मला ती जास्त भावली आणि हे साधेपणामुळे मला पोएम जास्त आवडली. आपण म्हणजे इथं मी सांगतो म्हणजे हे तुम्ही स्वतः सांगताय, या पद्धतीने काय करायचंय, लिहायचंय. द पोएम हॅज व्हिज्युअल ऑर पिक्टोरियल क्वालिटी विच ऑल्सो अपील्स द रीडर. आणि याच्यामध्ये जी एक दृश्य म्हणजे दाखवतंय, एक अशी चांगला अशी क्वालिटी आहे या पोएम मध्ये. वाचकाला ते वाचू वाटतं. इनोसन्स ऑफ द विलेज बॉय म्हणजे एखाद्या खेड्यातल्या मुलाचा निष्पापणा, हु इज अवेअर अबाउट डिफिकल्टी. ते मूल जाणीव आहे त्याला खेड्यातल्या समस्याची, खेड्यातल्या खतऱ्यांची जाणीव आहे, असं ऑफ द विलेज अँड ही इगरनेस म्हणजे त्याची जी एकदम इच्छा आहे, आतुरता आहे, टू फाइंड द सोल्युशन इन हिज ओन वे अपील मी मोर. आणि त्याचं जी अपील आहे, कुणाला अपील आहे त्याचं, चंद्राला, ते मला खूप भावलं. थोडस आपल्या अप्रिशिएशन मध्ये तुमचं हे पडू शकता, काय म्हणतो आपण त्यांना, इम्प्रेशन टाकू शकता. दहावीचे जे कोणी असतील मुलं मुली ते अशा पद्धतीने लिहू शकता. तर तुम्हाला या पोएमचं बास्केट फुल ऑफ मूनलाईट जर तुम्हाला अप्रिशिएशन आवडलं असेल तर नक्कीच काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. प्रत्येक पोएमचं तुम्ही कमीत कमी तुमच्या 10 मित्रांना ही पोएम अप्रिशिएट करा. त्यानंतर आहे 2.1 मध्ये पहा. तर या पोएम मध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवू का, व्हिडिओ पॉज करा आणि हे पूर्ण नोट डाऊन करून घेऊ शकता, काय हरकत नाही. मी स्वतः तयार केलेला आहे, काय अडचण नाही. यामध्ये खूप अशी महत्त्वाची माहिती मी दिलेली आहे. तर पहा, आता यानंतर आपण पुढची पोएम पाहूया. त्या पोएमचं नाव आहे 2.1 टू स्टार्ट डाईंग स्लोली. तर ह्या पोएम मध्ये पण खूप महत्त्वाचं असं माहिती दिलेली आहे. आपण ती माहिती पाहूया. एकदा तुम्ही नजर मारा आणि त्यातले महत्त्वाचे पॉईंट स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा नोट करून घ्या. ते काय होईल, तुम्हालाही याचा उपयोग होईल. मी फक्त फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांना, आता 10वीचे पेपर जवळ येतील, 10वीच्या एक पटपट अभ्यास कसा होईल, एक ओव्हरलुक कसा होईल, त्यासाठी त्या पोएमचं अप्रिशिएशन पूर्णपणे एका जागी आहे. चला तर आपण पाहूया ही पोएम. आता पहा 2.1 मध्ये काय सांगितलं, टू स्टार्ट टाइम. तर यामध्ये काय सांगतंय डिटेलमध्ये पहा.
हो आता द टायटल ऑफ पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता या पोएटचं नाव काय? येस, पॅब्लो नेरुडा, टू ओन नोबेल प्राइज इन 1970. त्या पोएटची ही पोएम आहे ज्यांनी नोबेल प्राइज 1977 साली जिंकली. आता पहा राईम स्कीम काय आहे, ही सुद्धा फ्री वर्स आहे. पोएम हे राईम स्कीम ब्लँक वर्स पोएम. तिथल्या काही फेवरेट लाईन आहेत. इफ यू डू नॉट लिसन द साऊंड ऑफ लाईफ. जर जीवनाचा आवाज तुम्ही ऐकलाच नाही, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, जर स्वतःचं महत्व स्वतःलाच नाही पटवून दिलं किंवा स्वतःची व्हॅल्यू नाही समजून दिली, त्या गोष्टी खूप भावल्या किंवा आवडल्या. त्या दोन लाईन. द पोएट इज टेलिंग अस. आता याच्यामध्ये सेंट्रल आयडिया काय आहे बघा, थीम काय आहे पोएमची, या पोएममध्ये काय सांगितलेलं आहे? टू डू न्यू थिंग्स एव्हरी डे. रोज नवीन गोष्टी करा. अवॉइड निगेटिव्ह थॉट्स. हे नकारात्मक विचार मनातून बाजूला करा. अँड ऑलवेज बी पॉझिटिव्ह. नेहमी सकारात्मक राहा. वी शुड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ आवर लाईफ. आपण सर्वांनी प्रत्येक क्षण जीवनाचा जगता आला पाहिजे. ट्रस्ट युअर सेल्फ. तर विश्वास ठेवा. लव व्हॉट यू डू. तुम्ही जे कार्य करता त्यावर प्रेम करा. एकमेकावर नाही, पण जे कार्य करतात त्यावर तुम्ही प्रेम करा. असं या पोएममध्ये महत्वाच्या गोष्टी. मी 3 वाक्यामध्ये या पोएमचं थीम तुम्हाला सांगितलं. तर याच्यामध्ये 3 असे फिगर ऑफ स्पीच आहेत, म्हणजे अलंकार आहेत. एक आहे रिपिटेशन. का रिपिटेशन आहे? कारण यू स्टार्ट डाईंग स्लोली ही लाईनच रिपीट होते 4 टाइम्स या पोएममध्ये. आणि मेटाफॉर काय आहे? इफ यू डू नॉट लिसन द साऊंड ऑफ लाईफ. हिअर द पोएट यूज डायरेक्ट कंपॅरिझन. कसं डायरेक्ट कंपॅरिझन केलं? अकॉर्डिंग टू द पोएम द लाईफ इट सेल्फ इज अ साऊंड. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, म्हणजे जर तू जीवनाचा आवाज नाही ऐकला, म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की लाईफच ही एक काय आहे? साऊंड आहे, असं सांगितलेलं आहे. इफ यू डू नॉट अँटीथेसिस आपण एक आहे. कशामुळे? पहा इथं ऑपोजिट वर्ड आलेले आहेत. इफ यू डू नॉट रीच व्हॉट इज सेफ, द अनसर्टन, रिस्क अँड सेफ, हे 2 शब्द आहेत पहा, आर ऑपोजिट वर्ड्स. यू डू नॉट रीच व्हॉट इज सेफ, द अनसर्टेन, असं इथं सांगितलेलं आहे. म्हणून हा अलंकार येतो. नंतर स्पेशल फीचर काय या पोएमचं बघा. या एवढे पॉईंट समजा 10वीच्या अप्रिसिएशन मध्ये नसतात तरी सुद्धा मी दिलेले आहेत, पण जास्त लिहिले तर काय फरक पडणार आहे. पण तरी आपण फिगर ऑफ स्पीच अगोदर घेऊन थीम जरी लिहिलं, पर्यंत जरी लिहिले तर काही हरकत नाही. तुम्हाला लिहायचे पॉईंट यामध्ये टायटल, पोएट, टाइम स्कीम, रेट लाईन आणि थीम आणि फिगर ऑफ स्पीच वरती घ्या. फिगर ऑफ स्पीच वरती घ्या. आणि यामध्ये 3 दिलीत मी फिगर ऑफ स्पीच. तुम्ही एक जरी लिहिला तरी तुम्हाला त्याचे 5 पैकी 5 मार्क भेटून. आउट ऑफ 5 मार्क्स यू गॉट. आता दुसरी गोष्ट आहे पहा इथं, दिस इज अ फ्री वर्स टाइप ऑफ पोएम टर्न सजेस्टोन. दिस पोएम इज स्पेशली फॉर द यंगस्टर्स. दिस युनिव्हर्सल पोएम टेल्स युनिक ट्रूथ ऑफ लाईफ. एक कसं खूप एकमेव असं सत्य, जीवनाचं एकमेव असं सत्य जगाला सांगते. सिंपल वर्ड्स अँड सिंपल कंट्रॅक्शन गेट इंटरेस्ट. या पोएम मधले साधे शब्द आणि साधे रचना, मला साधे शब्द आणि साधी रचना एक काय करते? रुची निर्माण करते. त्या पोएम मध्ये सांगितलेलं. आय लाईक द पोएम बिकॉज इट इज हार्ट टचिंग अँड इन्स्पायरेशन. म्हणजे काय? थोडंसं मोटिवेट करते, प्रेरणा देते आणि हृदयाला भिडते. एक पोएम आहे. इट गिव्ज अ स्ट्रॉंग मेसेज. तर चांगला संदेश देते. कोणता संदेश देते? की माणसाने, व्यक्तीने आदर्श कसं बनावं, हाऊ टू लिव्ह द हॅपीएस्ट लाईफ अँड एव्हरी सिंगल लाईन द ॲडवाइस ऑफ लाईफ. सो आय लाईक दिस पोएम व्हेरी मच. त्यामुळे मला ही पोएम आवडते. त्यानंतर आहे 10वीची 2.3 द ट्विन्स. तर तुम्हाला ही पोएम कशी वाटली त्याच्यावर पण तुम्ही कमेंट करा, शेअर करा पोएम जास्तीत जास्त, लाईक सबस्क्राईब करा. आता त्यानंतर पहा पुढचा पोएम आहे द ट्विन्स. तर या द ट्विन्स पोएम मध्ये पहा काय आहे? द ट्विन्स. द पोएम इज रिटन बाय हेनरी सॅमब्रुक हिग. हे या पोएमचे पोएट आहेत. रायमिंग स्कीम ABAB and ABAB कशी पहा, A B पुन्हा A. ते ज्यावेळेस सेम
सेम हे आणि हे काय झाले दोन्ही रायमिंग झाले. ते सारखी रायमिंग होतात, ते विरुद्ध असतात. रायमिंग त्यांची जमली याला ए नाव द्यायचं, त्याला बी द्यायचं, त्याला पुन्हा ए आणि एबी एबी ही बनते. पुन्हा ए होईल ए बी असं पुन्हा असं कंटिन्यू चालत राहते. म्हणजे काही याच्यामध्ये असेल आणि नंतर सीडी सी अशी या पोएमची दोन काय आहेत रायमिंग. पहा याच्यात स्ट्रेट लाईन आहे. Years after year the same observed mistake went on. What would you do? Were me. Prove that you were you. तर इथं to prove that you were you. You were you. What would you do if you were me? काय करशील जर तू मी असशील. To prove that you were you. नंतर तुला हे दाखवून द्यायचे की तू आहेस, तू मी आहेस. या दोन गोष्टी जास्त भावल्या. फेवरेट लाईन आहेत. भावल्या म्हणजे मनाला पटल्या. द सेंट्रल थीम ऑफ द पोएम इज द कन्फ्युजन बिटवीन आयडेंटिकल ट्विन्स. ते ओळखू येणारे जे काही ट्विन्स आहेत त्यांच्यामधलं कन्फ्युजन आहे. बिकॉज ऑफ दिस व्हॉट कॅन अ प्रॉब्लेम दे हॅड होल लाईफ इज एंड. कोणते प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा आले त्या पोएममध्ये एक्सप्लेन. तर यामध्ये पहा फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन आहे, हायपरबोल आहे आणि एवढे हायपरबोल आहे ही आहेत त्याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच. पझल ऑल आउट आवर किथ किन. आता इथं किथ अँड किन हे साऊंड काय झाले रिपीट झाले म्हणून अलिट्रेशन. नंतर हायपरबोल वेन आय डाईड तेव्हा मी मरे. फर्स्ट केम अँड बरीड ब्रदर जॉन. इथं हायपरबोल ते काय सांगितले वेन आय डाईड तेव्हा मी मरेल. नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. असं कधी होऊ शकत नाही. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती. मराठीमध्ये सुद्धा असे भरपूर असे उदाहरणं असतात. पाठीभर तेल आणलं, नानाजीची झाली, मामाजीची दाढी झाली, उरलं तांडुरीचा पाय लागला, उरलं तेल सांडून गेलं, नदीमध्ये ओघळ वेशीपर्यंत गेला आणि त्यात उंट पोहून गेला. म्हणजे उगच काहीतरी जास्त भडाया मारणे त्याला हायपरबोल असं म्हटलं जातं. आता हा पून इट रिच अ फिअरफुल पिच. त्यामध्ये जास्त भीतीदायक असं दाखवलेलं आहे हे वाक्य त्यामुळे ते तो अलंकार आहे. पहा याच्यानंतरच्या तासामध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे की फिगर ऑफ स्पीच पूर्ण घेणार आहे. पूर्ण त्याच्यामध्ये इज अ lyric poem. It's written in a simple and humorous language. Create the lighter mood. Lighter mood. The language is so simple that each train can be read as a sentence. The poet makes testing with the help of figure of speech like hyperbole. It is very humorous poem. I like this poem because of its language. भाषा आहे खूप मजेदार आहे, मनोरंजनदायक आहे. लव बिटवीन दोन जोड्या आहेत. इट मेक्स मी लाफ अँड टेन्शन. मला तणावमुक्त आणि हसायला लावणारी ही पोएम आहे असं तुम्ही त्या पोएमच्या बघा. त्यानंतर आहे 3.1 मधली पोएम. या वरील पोएमचं थोडंसं मारून घ्या करून तुम्हाला ही मग तुम्ही याला पॉज करून सुद्धा लिहू शकता. आपण सुद्धा तुम्ही नोट करू शकता. त्यानंतर आहे 3.1. जस्ट लुक ॲट दिस पोएम, ऑब्झर्व दिस ऑल द लाईन्स. लक्षात येईल तुमच्या मग काय आहे ते. आता चला आपण सुरू करूया 3.1. त्या पोएमचं टायटल आहे इफ. पोएम लिहिली रुडयार्ड किपलिंग यांनी. त्याचा पूर्णपणे रायमिंग स्कीम आहे ए ए ए ए ए ए बी. साईज होता त्याच्यामधल्या लाईन आहे यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ. तर तुम्ही विश्वास असाल ऑल मेन डाऊट यू. त्यावेळेस तुमचं सर्वच दोषी ठरवत आहे आणि तुमचा तुमच्यावरच विश्वास आहे.
बट मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू. परंतु त्यांचा डाऊट कशामुळे आहे त्याचं सुद्धा तुम्ही अलाउन्स समजून घेतलं पाहिजे, तो सत्य आहे की नाही. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम सक्सेस कम्स फ्रॉम द सेल्फ कंट्रोल. ते आपल्याला जे काही यश मिळवायचं आहे ते स्वतःला कंट्रोल करूनच मिळतं. टू सेन्स ऑफ द व्हॅल्यूज ऑफ द थिंग. इन एक्स्ट्रीम्स लाईज डेंजर. अ मॅन मस्ट नॉट लूज हर्ट बिकॉज ऑफ डाऊट्स ऑर अपोजिशन. एखाद्यावर आपला संशय आहे किंवा आपल्या डाऊट आहे किंवा अपोज करतंय कुणी, त्यामुळं आपलं हृदय बिलकुल नाराज नाही व्हायला पाहिजे. इट ही मस्ट डू हिज बेस्ट. आणि त्याच्यापेक्षा आपण आपलं काम चांगलं कसं होईल त्यावर फोकस करायला पाहिजे. कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतंय म्हणून आपण नाराज व्हायचं कारण नाही. मग यामध्ये सांगितलेलं आहे इट ही मस्ट डू हिज बेस्ट द ग्राउंड्स फॉर बोथ. म्हणजे त्या दोन्ही गोष्टीसाठी चांगलं काय हे पाहणं गरजेचं. त्यामध्ये पर्सोनिफिकेशन, त्यामुळे ड्रीम्स काय सांगितलं तर हू कॅन कंट्रोल आवर लाईफ. आपण इन दिस केस ड्रीम्स अज्युम ह्युमन रोल. ड्रीम हे कशाचं हे दर्शवतं, मानवाचं. दॅट ऑफ बिईंग अ मास्टर. काय दर्शवतं, एक मास्टर आहे असं दर्शवतं. रिपिटेशन कशामुळे आहे, कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स. म्हणजे त्या शब्दाचा म्हणजे ड्रीम शब्द पुन्हा पुन्हा आहे. वर्ड ड्रीम इज रिपीटेड मेक अन आयडिया क्लिअर अँड मोर मेमोरेबल. जास्त लक्षात ठेवण्यासारखी हे आहे. म्हणून पर्सोनिफिकेशन अँड रिपिटेशन फीचर काय आहे, इट हॅज सम रायमिंग बट नॉट इन एव्हरी लाईन. प्रत्येक लाईनमध्ये नाही आहे. बिटवीन लाईन्स सेज हाऊ टू बिकम अ मॅन. काही लाईनमध्ये सांगतात माणूस कसं बनायचं. इट ऑल्सो हॅज अ मच क्रिएटिव्ह लँग्वेज अँड कॅन बी क्लिअर ॲज वॉटर. पाण्यासारखी नितळ आहे, एकदम खळखळीत अशी भाषा यामध्ये वापरलेली आहे. मला जे स्पेशल फीचर काय त्यातले आवडले. ऑल्सो द पोएटिक स्ट्रक्चर इज स्टांजा पीस. इट हॅज 4 स्टांजा इन ईच वन राइम्स. ईच स्टांजा हॅज अ लिटल रिपिटेशन. दिस कीप्स द रीडर एंगेज. आणि ते रिपिटेशन असल्यामुळे वाचकाला ते कंटिन्यू त्याच्यामध्ये ठेवतं. आय लाईक द पोएम बिकॉज ऑफ awakens of variety feelings within me such as inspiration and the feeling of happiness. It gives me a positive attitude of never giving up and working hard. कधीच एखादी गोष्ट सोडून न देण्याचे कार्य त्यामध्ये सांगितलं. 3.3 आणि 4.1.3. 3.3 हे आपण ही पोएमचं पाहिलं. तर आपल्याला पुढचं पाहायचं आहे. तर आपण हे 3.3 पोएम 3.3 4.1 4.3 पोएम आपण त्याच्या तासामध्ये आपण पाहू. आतापर्यंत आपण पर्यंत पाहिलं. तर आपण इथं थांबूया. आता उर्वरित भाग आपण पाहूया. ओके, थँक्यू व्हेरी मच. सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त आवडला तर, आणि ते अप्रिशिएशनच्या कामात येईल, फायद्याचं राहील. सर्वांनी नोंद घ्या. ओके, सबस्क्राईब करा.